आता जेवताना का बघाच पाहिजे का? घशाची आली घास उतरा नाही का व्हिडिओ बघण्याशिवाय? याला तर आवडली मच्छी. काही आयडिया आहे कंची मच्छी असू शकते? बघा हा एक आहे आणि हे सगळे इयरिंग्स घेतलेत साडीवर मॅचिंग. तर आता चिन्मय पण आलाय मदत करायला. मोजाचं काम करतो चिन्मय. चला अरे कल ही मिलता ना, अभी रात को 3 मिनट है. हाँ आज रात को मम्मी पहुँचती ना इधर, तो कल फनस खाते आराम से वीडियो हो जाता. फनस खाते खाते आपण दिखा के खाते, लोगों के मुंह में पाणी आ जाता. भाकऱ्या घेऊन जाऊ आपण. इथेच द्यायचे शेजारच्या घरामध्ये. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाचं पण प्रार्थना करते. तर मंडळी, आज मी हा शुक्रवारी दुपारी दुसरा ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे, कारण की काल मी ब्लॉग काही बनवलं नव्हतं. त्याच्यामुळे तुम्हाला आज सकाळी जे काही शूट केलं आहे दुपारपर्यंत ते तुम्हाला आज संध्याकाळी 4 वाजता बघायला भेटणार आहे. तर चला आता व्लॉगला तर छान अशी सुरुवात केलेली आहे. जेवण वगैरे सगळं आवरलं आहे आणि आता हे पण आलेत बाहेर गेल्यानंतर, हे पण जेवले आता. आणि मी आता घेतल्यात भाकऱ्या बनवायला. उन्हामुळे घेतलं आहे, पीठ वगैरे मळलं आणि आता भाकऱ्या बनवायला सुरू करते. आणि आज भरपूर भाकऱ्या पण द्यायचे त्याच्यामुळे, आणि हे आले ते बरं झालं मदत करायला. हाय, चला भाकऱ्यांची ऑर्डर प्रेस करून द्या. हो ना, एक संध्याकाळी पुन्हा 5:30 वाजता प्लांट पण ओपन करायला लागेल. आणि संध्याकाळी मला भरपूर भाकऱ्या पण द्यायच्या आहेत. होतील तेवढ्या होतील बरं तोपर्यंत. ओके, सो चला आता व्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. आज ना ऊन सावळीचा खेळ सुरू आहे. सकाळपासून असा कडक ऊन येतो आणि पुन्हा एकदम अंधार होतं. तर लोखंडाचा कसं करायचा ते सांगा पहिले. काल पण तुम्हाला सांगलेला, तुम्ही भादवडला तिकडे गेला. कुठं गेलं तुम्ही काल लोखंड बघायला? नवी वस्तीला जाऊन नेलं. तिथं तुम्हाला नाही जमलं, मग काल्हेरला जाऊन हे करा ना, बुकच करा ना डायरेक्ट. मग उद्यापासून कमीत कमी काम तरी चालू होईल, उद्या परवापासून. तर पाणी सुरू व्हायचं आणि आपली पत्र राहायची बसवायची. काय म्हणाले, नवी वस्तीला गेलेले बघायला तिथे, पण जुन्याचा पण खूप जास्त भाव सांगत होते. त्याच्यामुळं मग ह्यांनी सांगितलं की नको आपण नवीनच लोखंड टाकूयात, मग थोडे अजून पैसे जातील पण नवीनच टाकूयात. मग जुन्याचा जर एवढा भाव आहे तर काहीतरी 65 की 70 रुपये किलो ना जुन्याचा भाव होता. त्याच्यामुळे मग हे बोलले काल्हेरवरूनच आपण घेऊ. तर आता आज ते बाहेर गेले प्लांटवरूनच, आणि आता संध्याकाळी खूप जास्त भाकरींची पण ऑर्डर आहे. तर आता भाकरी बनवताच आम्हाला 5:30-6 वाजतील, आणि मग त्यांना पण प्लांटवर जायला लागेल. बघू, जर माझं सगळं आवरलं तर मग मी प्लांटवर जाईन, मग ह्यांना पाठवेन लोखंड हे करायला घ्यायला, कारण की लोखंड आल्याशिवाय आपलं काय टॅरेसचं काम सुरू होणार नाही पत्रा सीटचं. त्याच्यामुळे A few moments later. नाही, इथे आपल्या भाकरी होत आहेत. ओके, तवा आता मला चेंज करावा लागेल. तवा थोडासा डॅमेज झाला आहे. आता भाकरी निघतात व्यवस्थित, पण ते काय बोलतो आपण, आयरन जे भेटायला पाहिजे भाकरीमधून आपल्याला, ते नाही भेटत मग असं झाल्यावर. तर बघू, आज जर मला संध्याकाळी आता म्हणजे भाकरी झाल्याच्यानंतर जर काल्हेरला जायला वेळ भेटला तर मग जाते, नाहीतर मग उद्या पक्का घेऊन येते, कारण की तवा चेंज करावाच लागेल. आणि हा तर नवीनच आहे आपला तवा. ओके, आणि आता गॅसवरच भाकऱ्या केल्यात मी, कारण की अजून मला एकदा उन्हावणे घ्यायला लागेल. या भाकरी कमी पडतील आता. हे बघा, इथे एवढ्या भाकरी झाल्यात. ओके, याच्यावर ना एकावर एक आहेत सगळ्या भाकरी. या मला व्यवस्थित पसरवून ठेवायचे. त्याच्या खाली काहीतरी 15च्या जास्त भाकरी आहेत, एकावर एक ठेवल्यात ना, म्हणून ते आता सगळ्या पसरवून घेते. इकडच्या थंड्या झाल्या की मग इकडच्या पसरवून घेते. चला, आणि ते आपली भाकरी मस्त टम्म फुगले. चलो, ही अभि बरं टाईम होईल मदत करायला. पटापट झाले ना. 1 घंटा लागला का एवढ्या भाकरी करायला? नाही ना, जास्त लागला नाही. एक घंटा जास्त उडू लागला आपल्याला. जास्त म्हणजे पीठ मळून मग टाईम लागलच ना. प्रेस करायचं सांगते मी फक्त तुम्हाला. चलो, दामटी आमच्या आगरी भाषेमध्ये याला दामटी बोलतात ना का. ही बघा, छोटीशी लक्कीला, नाही तर सोनूला द्यायला कमी येईल. शंक होई रे, मला अशी ना भाकरी हे करायला जाम मज्जा येते अशी. उलटी नाही करायला. चलो, ये भी हो गया इधर का.
झाल्यात आपल्या भाकरी. ओके, आता आपल्या पसरवावं लागते मंडळी. इथं आपल्या आता भाकऱ्या झालेल्या आहेत सगळ्या. आणि या इथे आता भरपूर एकावर एक टाकल्यात सगळ्या भाकरी बनवून. त्या आता सगळ्या पसरवायला लागतील. आता इकडच्या थंड झाल्या ना की मग इकडच्या भाकरी पसरवून घेते. ओके मंडळी, तुम्हाला पण जर भाकरी ऑर्डर करायच्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून भाकरी ऑर्डर करू शकता. चला आता चिन्मय पण आले मदत करायला. मोजाचं काम करतो चिन्मय. 5, 6, चला 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 झाले ना. मग अजून एक घे म्हणजे 15चा गठ्ठा होईल. तो इकडनं गरम आहे ती. साधी आहे बरोबर. अरे बाबा राजा, गरम आहेत तिकडच्या. साधी आहे बाबा. साधी आहे ना. गरम भाकरी द्यायची ना, लगेच चिटकतात एका लेखते. चला आता इथं भाकरींची पॅकिंग सुरू आहे आपल्या. चिन्मयला मी शिकवले कशी पॅकिंग करायची. हळू भाकरी मोरशील तू खायच्या आधीच. बाकी त्याच्या मोठी. A few moments later. मंडळी आता भाकऱ्या वगैरे सगळ्यांच्या बनवून झालेल्या आहेत. आता फक्त ज्या 35 भाकऱ्यांची जी ऑर्डर होती बड्डेची, त्यांच्या भाकरी फक्त नेऊन द्यायच्या आहेत. त्यांचा अजून कॉल नाही आला की घेऊन ये म्हणून. म्हणजे ते घेऊन नाही जायचे, इथे रस्त्यावरच जायचे फक्त. तिकडनं ते येतील घ्यायला. रस्त्याच्या पलीकडच्या घरातून आपल्याला भाकरींची ऑर्डर आली आहे. तर आता फक्त त्यांच्याच भाकरी द्यायची आहेत. आणि गावामध्ये एक आईंच्या भाकरी घेऊन जायची बस. तर त्यांच्या आता भाकरी ना थोड्या वेळात घेऊन जाते. मी त्यांना बोलली जरा नंतर येते बरं, कारण की आता मला जेवण बनवायचं. जेवण म्हणजे नक्की सोनूचे पाय आणलेत ना ते आता बनवत ठेवते. आणि मच्छी जी आपण घेतली होती दुपारी तर ती आता मॅरिनेट केली, फक्त फ्राय करायची. आणि जी काही भांडी घासताना जे काही भाकऱ्यांची भांडी निघाल्यात भाकऱ्या बनवताना ती घासायची. ओके चला आता मी जरा नाश्ता करून घेते. गावात गेली होती ना नक्की सोनूचे पाय घेऊन यायला, तेव्हा ना चना चाट घेऊन आली आहे सुरेखाच्या दुकानातून. आणि चिन्मयला मंचुरियन आणलेत. पेपर संपले होते भाकरी पॅकिंगचे. पेपर घेतले मग 1 किलो. आणि आता जायचं होता भांडेवाल्याच्या दुकानात काल्हेरला, पण आता उशीर पण खूप जास्त झाला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 ठिकाणच्या भाकरी पण पोचवायची आहेत अजून. ओके तर मग आता भांडी घेऊन उद्याच जाईन भांडेवाल्या काकांच्या दुकानात. उद्याच जाईन तवा घ्यायला. तुम्हाला उद्या बघायला भेटेलच. ओके या आता तुम्ही पण मस्त चना चाट खायला. इथे आता मच्छी मॅरिनेट केली आहे. सगळं मीठ मसाला हळद वगैरे वाटण वगैरे सगळं लावून ठेवलेलं. आणि आता एक अर्धा पाऊण घंटा झाला आहे मॅरिनेट करून ठेवली आहे. तर लकी सोनूसोना पाय आणायला गेलेलं ना गावात, तेव्हाच मी हे मच्छीमध्ये सगळं मसाले काढून गेलेली, जेणेकरून बरं चांगली मॅरिनेट होईल मग. आणि आत्ता घेते तळाला, कारण का आता मला गावात पुन्हा जायचं आहे त्याच्यामुळे. ओके कशाची कोणती मच्छी तेच मला काय माहीत नाही. बघू आता खाल्ल्यावर कशी चव लागते ते समजेल. कुकरला लकी सोनूचे पाय ठेवले. चला मंडळी आता आपण चाललो आहे भाकऱ्या घेऊन. सोनू या. सोनू पण येते भाकऱ्या घेऊन. भाकऱ्या पोचवायला ये लवकर. सोनू नाही येत. भाकऱ्या घेऊन जाऊ आपण. इथेच द्यायचे आहेत शेजारच्या घरामध्ये. इकडे बघा सोनू आलाय. सोनू बाबू उद्यापासून तू येशील का भाकरी घेऊन? गळ्यामध्ये बांधून देत जाईन. इकडे बघा माझ्या सोबत आलाय कसा. हेलो गाइस, देख सकते हैं आप. बनाओ चालू करो कि नहीं? सीधा ना ऐसे ही ना. चला मंडळी या आता तुम्ही पण दुपारचं पोचर मनीषला दिले आणि तळलेली बोटी आहे ना भाकरी नाही. पाण्याच्या वाटेत होतं ओलं जेवण. भूक लागली कमाला भूक लागायला तुला? नाही आम्ही झोपलेलो घरामध्ये ना. झोपलेला सावधल्या तू पबजी नाही घे पहिला. पबजी काय पबजी कामावर पबजीला घरात शुभम तुला एक पोचात दे द्या तुम्ही. ती नक्की नाही पोछा दो चाहे पोछी दो. आता जेवताना का बघाच पाहिजे का? घशाच्या आली घास उतरा नाही का व्हिडिओ बघण्याशिवाय? नाही उतरत. कौश पबजी होते 2 माकरा. यो पण एक पबजी लवर घरान घुसलं ना का पहिले पबजीचा काय त्याला होता शोध. नाही तो कामावर येईल त्याचा अवतार बघा.
सोनू आज भाकऱ्या बसवायला लागतं माझ्यासोबत माहिती का बिल्डिंग वरती. बाबू सोनूला पण घरात दाखवून ठेवायला लागतील भाकरी घेऊन चल. मंडळी या जेवायला मस्त दुपारची मच्छी तीच आम्ही घेतले. काय कंच मच्छी तुम्ही नाव प्रतिभा आहे बरं ते याला तर आवडली मच्छी. काही आयडिया आहे कंच मच्छी असू शकते. शुभम तुला कशी वाटली. मम्मी का बोल फणस उद्या काटो आटो मत. 2 फणस आहेत ना त्याच्या एखाद कापील. खरा बोल ना. काटेंगे नहीं वैसे वैसे बना टिकट क्या हो गया. आम तो एकदम गुटली से बाहर निकलेगा अभी. पैकिंग ही होगा तो. आंबा खराब होतील पिशवी पॅक असतील तर. मम्मी ने कितना गाली दिया होगा गाड़ी वाले को. गाडी सुटली थोड्यासाठी. कल किधर आज ही ना. अरे कल ही मिलता ना अभी रात को 3 मिनट है. हाँ आज रात को मम्मी पहुँचती ना इधर तो कल फनस खाते आराम से वीडियो हो जाता. फनस खाते खाते अपन दिखा के खाते लोगों के मुंह में पानी आ जाता. तर प्लॅनिंग फेल हो गया. मंडळी आता आमची जेवणं वगैरे आवरल्यात आणि शुभम पण गेला घरी. फॅनचा तुम्हाला ब्लॉगमध्ये खूप जास्त आवाज येत असेल तर असू दे. फॅन बंद केला का जाम गरम होते नुसतं घामाच्या धारा चालू होतात. आणि आज जेवणामध्ये दुपारी जे पोचे होते ना दुपारी जे पोचे बनवलेले होते ना त्याच्यातून थोडेसे उरले होते आणि मच्छी आणलेली तलाला. ते मच्छीला एवढी चव लागली ना मंडळी. ह्यांना पण जाम आवडली पोरांना पण जाम आवडली. आणि शुभम अशी मच्छी खात नाही. शुभमला फक्त कोळंबी वगैरे अशी आवडते बाकी तो मच्छी कोणती खात नाही जास्त लवकर. त्याला पण आवडली त्याने पण दुसरा पीस मागितला. सांगते अजून एक पीस दे. जाम भारी लागते मच्छी एकदम चविष्ट झाली घेतली. पण जेव्हा खायला तेव्हा असं वाटलं की अजून घेतली असते तर बरी झाली असती म्हणजे. पण मी 100 रुपयाचीच घेतलेली. तर चला आता जेवण वगैरे मस्त आवरलेत. शुभम पण गेला घरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रीना आज येणार होती रात्री पोचणार होती इथे पण तिची गाडी मिस झाल्यामुळे मग आता काहीतरी 21 किंवा 22 तारखेपर्यंत ती इथे येईल. ओके. आणि तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मस्त फणस आंबे अजून लिच्ची वगैरे बघायला भेटला असतं. त्यांच्या गावाकडचा काय काय ती घेऊन येणार ती म्हणजे सामान ते सगळं तुम्हाला बघायला भेटलं असतं उद्याच्या ब्लॉगमध्ये. पण तिची गाडी मिस झाल्यामुळे ती नाही येऊ शकली. आता एक 22 किंवा 23 तारखेपर्यंत ती येणार आहे. मग तेव्हा बघूयात काय काय घेऊन येते ती. ओके. आणि तुम्हाला मी जसं की कालच्या ब्लॉगमध्ये बोलली होती की तुम्हाला मला काहीतरी दाखवायचं आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये. तर चला आता बरं दाखवते. आता सगळं आवरलं आहे माझं. तर मी ना म्हणजे काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का माझा. लकी जेव्हा खेळतो आहे माझ्यासोबत तेव्हा माझ्या गळ्यातला वगैरे सगळा तोडून टाकतो तो. आणि जरा अशी लाँग गळ्यातली घेतली ना मी लगेच आला. लक्की बोलल्याबरोबर तो जिन्यावर बसले. जिन्यावरून पलत माझ्याजवळ. काय करायचं या पोरीला त्याच काही समजलं मला. मी आता काय केलं माहिती का सगळं शॉर्ट घेऊन आले गळ्यातले म्हणजे त्याचा हातच नाही पोचला पाहिजे. अशी थोडी जरी लाँग असली ना की मग तो इकडे टांग तिकडे टांग सगळं गळ्यातलं माझ्या. मला तर असं वाटतं ना 9 का 10 मंगळसूत्र माझ्या तुटल्यात. 4 दिवस पण चालत नाही. मंगळसूत्रावरची जी माला असते ना ही जी माला असते ना 4 दिवस पण चालत नाही लगेच तुटून जाते. तर मी आता ना शॉर्ट मंगळसूत्रच घेऊन आले डायरेक्टली म्हणजे त्याला काय हिसका मारायलाच नको. बरं तर हा एक घातलेला आहे तो तुम्हाला साडीवर एकदम भारी बघायला भेटलं असतं म्हणजे एकदम मस्त दिसलं पण असतं तुम्हाला व्यवस्थित आणि चांगलं पण वाटलं असतं. तर चला तरी पण दाखवते. हा एक घेतला मी मंगळसूत्र कल्याणला गेलेली तर असे 2, 3, 4 घेऊन आली आहे मी म्हणजे एक जरी तुटला तरी दुसरा वेअर करता येईल मला. अरे खूप भारी भारी चंद्र मला काढून दे ना काढून दे. बघा हा एक आहे भारी वाटतो एकदम. 5 लटकन लावलेले आहेत असे आणि त्याच्यामध्ये कुंदन आहेत. एवढा भारी वाटतो ना. आणि सिंगल मालाचं आहे मंगळसूत्र. बघू बरं साडीवर तर अजून भारी वाटतो तो. एक मला खूप जास्त आवडला. आणि दुसरा हा घेतला आहे. हा डबल लाईनचे आहे. मी सिंगल लाईनचे कधी जास्त घालत नाही. तुम्ही पण मला बघितलं असेल मी ब्लॉगिंग चॅनल सुरू केल्यापासून मला सिंगल लाईनचं नाही आवडत. पण मी ना काल घालून बघितलं साडीवर इतकं सुंदर वाटत होतं ना. बरं चला आपण अशा टाईपचे पण वेअर करून बघूयात. आणि हा एक घेतला आहे मी. ओके. हे बघा तुम्हाला तर मला व्यवस्थित दाखवायला नाही जमत. जेव्हा घालेन ना तेव्हा तुम्हाला मी व्यवस्थित दाखवेन. याचं पॅन्डन आहे ना इतकं सुंदर आहे. हे बघा असं आहे दिसतंय का तुम्हाला.
म्हणजे एकदम रिअलमध्ये खूप भारी वाटतो तो. आणि ह्याचा पॅन्डंट पण बघा काहीतरी युनिक आहे, मस्त वाटतं एकदम. जेव्हा घालेन ना तेव्हा तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवेनच. आणि हे सगळे इयरिंग्स घेतले आहेत साडीवर मॅचिंग न. मला असं साडीवर ना मॅचिंग कलरचे कानातले घालायला जाम आवडतात मला. हे बघा येल्लो, हा बघा काय भारी वाटतं ना, ग्रीन, रेड. असं छोटे छोटेच मला जाम आवडतात घालायला. आणि रंगीबिरंगी अशा असले म्हणजे कसं चांगला पण वाटते जरा. हे बघा कानातले घेतले ते. आणि हे कानातले कितीचे असतील? 20 रुपयाचे. चिन्मय 20 रुपयाचे कानातले येते, म्हणजे 20 रुपये जोडी. हे बघा 20 रुपये जोडी, मस्त ना. 100 रुपयामध्ये कितीतरी साड्यांवर मॅचिंग होतील ते. हे घेतलेत अजून, हे 2 वेगळे घेतलेत. हे 30 रुपयाची. कोणते? हे 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 120 130 अशी काहीतरी प्राईज आहे यांची. 120 का 130 रुपये. पण मस्त नवीन युनिक काहीतरी वाटतं. त्याला तुम्हाला हेच दाखवायचं होतं मला. आणि मंगळसूत्रांचे डिझाईन्स मला एवढे आवडलेत ना, खास करून त्यांचे पॅन्डंट आणि हे मी जे गळ्यात घातलेत ते. यांचे पण काहीतरी प्राईस 110 120 असं काहीतरी रेटमध्ये घेतलेत मी. तर आता असं तुम्हाला आता दाखवून पण झालं आहे आणि सगळं कामं पण माझ्या आवरलं आहे. तर मी पण आता ब्लॉगचा एंड करते. आणि आता माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.